महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ह्या सुरू झाल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषणामध्ये महिला आरक्षण विधेयक विरोधकांच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप केला। मोदींच्या या आरोपांना विरोधकांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून नव्या चर्चेला तोंड फोडलंय। नारी शक्ती वंदन विधेयक विरोधकांच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। महिला आरक्षणाचं श्रेय कुणीही घ्यावं, पण महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मोदींनी केलंय। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता हूं, आग्रह करता हूं, हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। वे भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे। समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यश लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए, लेकिन मेरी माताओं बहनों को हक दीजिए। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांमधून तीव्र प्रतिक्रिया आल्या। 2023 मध्ये संसदेमध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचं काय झालं असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विचारलाय। तर संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालेल्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे। बिल ऐतिहासिक आहे असं कोण म्हणताय? केंद्र सरकार म्हणताय। जर बिल ऐतिहासिक असेल तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही। त्यासाठी 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे। आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे। तर महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झाले। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी। आणि हे बिल एका मताने, ही पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं। विरोधकांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढलाय। या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी जनगणना गरजेची होती, शिवाय विरोध या प्रकरणात येडा बनून पेढा खाण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। 2023 मध्ये संविधान संशोधन करून ज्यावेळी महिला विधेयकाला मान्यता दिली त्यावेळी 2 कंडिशन त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं। त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांनी संसदेमध्ये मंजूर होऊ दिलेलं नाहीये। महिला आरक्षण विधेयकाला मात्र कोणाचाच विरोध नाहीये। महिला आरक्षण विधेयक लागू करायचं, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करावं लागेल असं सांगून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय असंही सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।